वेंगुर्ला मासेमारीसाठी प्रसिद्ध इथले बंदर कधी काळी एक मोठे व्यापारी बंदर म्हणून इतिहासात ख्याती मिळवून होते। इथले स्वच्छ सुंदर किनारे इथल्या पर्यटनाचा चेहरा आहे। इथला निसर्ग, इथली भाषा, इथली माणसं, इथलं लोकजीवन सगळंच एवढं श्रीमंत आहे की हा परिसर म्हणजे तळ कोकणाचा कुबेर जणू। या सगळ्यात इथली खाद्य संस्कृती विसरून कसे चालेल। तर हे आहे राजापूरकर कुटुंब। मुंबई सुरळीत चाललेल्या त्यांच्या आयुष्याच्या गाडीतून पाय उतार होऊन त्यांनी वाट धरली कोकणाची, कारण त्यांनी त्यांच्या जीवनातला थांबा ओळखला होता। त्यांनी इथल्या मातीची किंमत ओळखली होती। पाककलेची कलाकारी त्यांच्याकडे होती। यूट्यूबचा सहारा घेऊन त्यांनी एक नवीन जीवन प्रवास सुरू केला। या प्रवासाला त्यांनी नाव दिलं देवाक्काजी। आलास तू? हो अशी कशी डब्या विसरली सारा? अगं तू भरलेलास, पण तिने पुस्तकं भरताना घाई केली आणि तिने डबा टेबलवरतीच ठेवला आणि तिकडेच राहिला तू। काय ठेवलेलं? काळे वाटाणे शिजायला ठेवली। मी काय बोलतोय, बाबा केव्हा येणार आहेत गावी? बाबा 30 तारखेला येणार आहे। हो महिना? अच्छा, हो मला लवकर येणार आहे। हो, मग गणपती नंतर जातील। अच्छा चल। चहा घेते तू? नको, मला नको चहा। काय झालं सारा? कशाला रडते? पप्पा लेट आला म्हणून। हा, हो। मग रडते कशाला? पप्पा लेट आला, नेहमी तो उशिराच येतो। अरे मी त्याच्यासमोर कधीच नाही बोलणार। आता तू मला घेऊन ये शाळेतून। ठीक आहे, चालेल। आता बॅग काढा। हो। आपण आज आहोत वेंगुर्ल्यामध्ये आणि आज आपण या लोकांना भेटतोय आणि व्हिडिओ म्हणजे या व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी आपण त्यांची ओळख करून घेऊ। तर आपल्यासोबत आहेत स्वाती दीदी। मला वाटतं की त्यांनी त्यांची ओळख स्वतः करून द्यावी। नमस्कार, माझं नाव स्वाती राजापूरकर आणि माझी मुलगी सारा राजापूरकर आणि माझे मिस्टर रुपेश राजापूरकर। तर आता ओळख तरी तुम्हाला नावं माहिती झालीत। व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं की एक व्हिडिओ एका स्पीडने जात होता की अगदी म्हणजे एक तुम्ही ज्यावेळी काही तुमच्या ताटात असतं, तुम्ही ताटातलं खात असतात, तर त्यासोबत तुम्ही तिकडची जीवनशैली अनुभवत असतात आणि तो एक वेगळा वाइब असतो। आणि ज्यावेळी मी म्हटलं की एक हे जे यूट्यूब चॅनल आहे ना स्पेशल आहे, मी माझ्याबद्दल बोलत नाही, मी यांच्याबद्दल बोलतोय
कारण त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे आणि ते आहे फूडशी रिलेटेड. आणि ते फक्त म्हणजे फूड रेसिपीज बनवून दाखवत नाहीयेत, ते वाईब्स आहेत, ती जी इकडची जी जीवनशैली आहे ते कसे जगते, ते कसे म्हणजे ते प्रिपरेशन असतं कसं, ते एक सुरुवातीपासून एंड पर्यंतची जी प्रोसेस आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ पाहत असता तर त्यावेळी तुम्हाला नकळत तुम्ही त्या झोनमध्ये जाता, तुम्ही डायरेक्ट कोकणात पोहोचता आणि अगदी सुरुवातीपासून ते प्रिपरेशन कसं होतं ते तुमच्या ताटात येतं आणि नकळत तुमच्या जिभेवरती चव रेंगाळू लागते. त्यामुळेच आपण व्हिडिओ पुढे जाऊ. मला विचारायचं की इथपर्यंतचा प्रवास कसा होता? इथपर्यंतचा प्रवास जर आम्ही पहिली गोष्ट नमस्कार. हा, नमस्कार की तुम्ही आलात आणि जे काही करतोय मुंबई सोडून टोटली आम्ही गावात शिफ्ट झालो आणि इकडचं कल्चर दाखवण्याचा प्रयत्न करतो. इकडचे फूड्स कसं बनतात, म्हणजे कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स यूज करतात ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्ही दाखवताय लोकांना, आम्ही जे करतोय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय, त्याबद्दल खरंच थँक्यू तुमचं. पहिली गोष्ट आभारी आहात आम्ही तुमचं. तर हा जो प्रवास आहे तो खरंच खूप कठीण आहे, सोपं नाही आहे. कारण तुम्ही लहानपणापासून तुम्ही मुंबईत राहिलात आणि अचानकपणे एक विचार करता तुम्ही आता आपल्याला गावाला शिफ्ट पाहिजे आहे. म्हणजे जो काही आमचा प्रवास आहे तो म्हणजे खरंच कठीण आहे. म्हणजे असं इझी बोलता येणार नाही. कारण आम्ही इथे आलो, आम्ही हा जो सेटअप उभा केला आहे, ज्या विचाराने आलो, गावात आमची स्वतःची 1 गुंठा जमीन पण नाही आहे. पण आम्ही विचार केला की आपल्याला करायचं आहे ना तर करायचं आहे. गोष्ट अशी आहे की स्वाती आहे ती फूड चॅनल आधीपासून चालवायची. म्हणजे हे आता आम्ही स्टार्ट केलंय. ह्याच्या आधी एक तिचं फूड चॅनल होतं जिथे तिने 150 ते 200 रेसिपीज टाकल्यात. पण कसं होतं की म्हणजे व्ह्यूज तिकडे येत नव्हते. आणि आम्ही असे काही चॅनल्स आहेत ज्यांना आम्ही फॉलो करायचो, जसं की लाईफ इन भेटल्याने केरलाचं आहे, नंतर दुसरं आहे आपलं श्रीलंकेचं आहे पूर्णादा नेचर गल, आम्ही त्यांना फॉलो करायचो. तर मग आम्हाला पण असं वाटायचं की आपण असं काहीतरी शूट करायला पाहिजे. आपण घरी जी रेसिपीज करतोय ना त्यापेक्षा असं काहीतरी आपण नेचर पण दाखवायचं आणि शूट करून त्यामध्ये काहीतरी मजा येईल, तसं आमचे विचार चालू होते. मग नंतर मग आम्ही बोललो की असं काहीतरी करूया. मग एक डिसिजन घेतलं आणि नंतर मग गावात टोटली शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला. आणि शिफ्ट झालो आम्ही नंतर मग गावात. आता आम्हाला 1 वर्ष 2 महिने झालेत. आम्ही 2023च्या जून एंडला आलेलो. आता एक्झॅक्टली 1 वर्ष 2-3 महिने झालेत आम्हाला. म्हणजे ऐकली तुम्ही ही गोष्ट, साहस लागतं हे करायला. कारण ते फक्त असं नाहीये, त्यांची फॅमिली आहे, बॅचलर नाही आहेत, त्यांची छोटी मुलगी आहे सारा. आणि ती एवढी छोटी आहे, दिसते किती सुंदर क्यूट स्माइल देते ती. आणि ह्याचं आता गुपित नाव हे कोकणात आहे. आणि हा सगळा विचार करून ते कोकणात आलेत. मी आधी काही कोकणातले व्हिडिओ ज्यावेळी बनवले होते, मी स्मितेशचा व्हिडिओ दाखवला होता. तो व्हिडिओ, त्या व्हिडिओची लिंक ही मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ती तुम्ही चेक करा. कारण एक असा तरुण जो मुंबईत नोकरी करत होता, मुंबईतली लाईफस्टाईल सोडून, ती नोकरी सोडून तो परत गावात येतो. गावात त्याचं एक जुनं घर पडकं घर असतं, ते घर रिस्टोर करतो आणि तिथे तो टुरिझम प्रमोट म्हणजे एक त्या मार्गाने जायचा विचार करतो जेणेकरून त्याला कोकणात राहता येईल. आणि अशा अंगाने म्हणजे कोकणातून लोक चाललेत, तरुण वर्ग एक मुंबईकडे पुण्याकडे धावत सुटलाय. आणि अशा वेळी एक क्रांतिकारक विचार करायचा. मी अजूनही क्रांतिकारक म्हणतोय कारण अजूनपर्यंत जेवढे हे सहज आहे ना ते तेवढं सहज नाहीये. कारण कोकणात जगणं सहज आहे पण लोकांना हे अवघड वाटतं आणि त्यामुळे त्या अनुषंगाने कोणी विचार करत नाही. आणि एक फॅमिली जी मुंबईत राहते म्हणजे एक त्यांचं एक सेटल झालेली तिकडची लाईफस्टाईल आहे आणि ती सोडून ते विचार करतायत की नाही आता कोकणात परतायचं आणि कोकणात जाऊन आपल्याला हेच करायचं. आणि त्या अनुषंगाने ते कोकणात येतात आणि करतात. त्यामुळे मी धन्यवाद करतो की हा मेसेज गेला पाहिजे लोकांपर्यंत. कारण कोकण त्यावेळीच तरेल ना ज्यावेळी कोकणी माणूस कोकणात राहील. आणि म्हणून मी म्हणतो की एक इन्स्पिरेशन आहे ही स्टोरी. आता सुरुवात झाली आणि ही स्टोरी फार पुढे जाणार आहे. त्यामुळे घ्या, हा आदर्श घ्या. कोकणात रोजगाराचे बरेच पर्याय आहेत, ते आपल्याला शोधावे लागतील. जसं की यांनी एक युट्यूब आज भरपूर युट्यूबर आहेत जे आज प्रगती झालेले आहेत. म्हणजे त्यांनी बरीच अचिव्हमेंट घेतलेली आहे आणि एक सुरुवात असते जो स्ट्रगल मोठा असतो. म्हणजे युट्यूबर बनणं एवढं सोपं नाहीये, त्याला एक स्ट्रगल असतो आणि तो स्ट्रगल आज ही फॅमिली करत आहे.
कारण ते वेंगुर्ल्यामध्ये आलेत, जसं त्यांनी म्हटलं की वेंगुर्ल्यामध्ये त्यांचं स्वतःच असं काही ठिकाण नाहीये, स्वतःची अशी जमीन नाहीये. जो मी यापूर्वी हा सेटअप जो दाखवला होता, जे त्यांचं किचन दाखवलं होतं, त्यांनी यासाठी पैसे खर्च केलेत, तो बनवलाय. पुढचा विचार करून की नाही आपल्याला हे बनवायचं आणि ही इन्व्हेस्टमेंट इथे करावी लागणार आहे. तर मग मला हेच विचारायचं की कसं म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही एकतरी तुमचा रोजगार सोडून इथे येता Right, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मनात पक्क केलंय की मला हेच करायचंय Right. आणि त्याच्यानंतर हे एवढं करणं सोपं नव्हतं तुमच्यासाठी, कारण तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केली आहे. Right. मग तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला हे सक्सेस मिळणार आहे? हो हो नक्की हा. नक्कीच हो नक्कीच मिळणार सक्सेस, कारण आम्ही तेवढे प्रयत्न करतोय आणि आम्हाला आवडतंय, सगळं आवडीने करतोय आम्ही. म्हणजे मी तुम्हाला एकदम जर सांगू ना, या चॅनलची सुरुवात काय झालेलं की 2022 ची गोष्ट आहे. आम्ही गावात आलेलो, गणपतीसाठी आलेलो आणि त्यावेळेस पासून आहे ना आम्ही असा विचार, त्याच्या आधीपासून हिचं ऑलरेडी एक चॅनल होतं, कुकिंग चॅनल होतं, जे तुम्हाला म्हणाले व्ह्यूज नव्हते पण पूर्ण 100% मेहनत होती त्यामध्ये. मग तेव्हा आम्ही असंच विचार केलेला की आपलं असं कुठे असं गावात जाऊन आपण कधी व्हिडिओ शूट करायचे कुकिंगचे, आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की 2 चॅनल्स, लाईफ इन वेटलँड आणि द पूर्णा नेचर गर्ल करून आहे, त्याप्रमाणे आपण शूट करायचं. मग आम्ही गणपतीला ज्यावेळेस गावात आले ना त्यावेळेस आम्ही असा विचार केलेला की आपण गावात जमीन पण बघूया आणि इकडे येऊन शूट करूया आपण, असा आम्ही विचार केलेला. मग त्यावेळेस, आणि कारण त्याच्या आधी मी रिझाईन केलेलं मार्चमध्ये, 22 मार्चमध्ये, आणि त्यानंतर माझं हे कॅमेराचं आणि एडिटिंगचे कोर्सेस चालू होते माझे, म्हणजे तो जून जुलैपर्यंत जाणार होता. आणि मग असं झालं की आपण असं करूया. मग तेव्हा त्या गणपतीपासून आमची सुरुवात झाली की गावात येऊन जागा शोधूया, एक प्रॉपर असा सेटअप उभा करूया आणि आपण तसं शूट करूया, अशी आमची सुरुवात झाली. मग काय आलं की मुंबईत गेलो परत, पण मी कंटिन्यू गावात होतो, म्हणजे प्रत्येक 10 दिवसांनी मी गावात यायचो, जागा बघायचो आणि विचार केला की करायचं म्हणजे आता करायचंच आहे असं आहे. मग शेवटी जागा बघितल्या, मग एक जागा ही आम्हाला सापडली. म्हणजे इकडचे काका आहेत आमचे, बाबा राजापूरकर आहेत, त्यांना म्हणालो की काका मला असं असं करायचं आहे. तर ते म्हणाले कर तू. तर ते म्हणाले तुला जे करायचं ते कर, बिंदास, तुला जे उभं करायचं ते कर आणि तू शूट कर, तू काही विचार केलाय ना तर तू कर, बिंदास कर, काही प्रॉब्लेम नाहीये. मग तिथून आमचं मग सुरुवात झाली बांधायची. तर बांधायला थोडा प्रोसेस झाला, त्यानंतर मग पण तोपर्यंत आमचं बांधायला घेतलं आम्ही, तोपर्यंत मी असा विचार केलेला की आपण ना शनिवार रविवार गावात यायचं आणि शूट करायचं. कारण आम्ही टोटली असा विचार केला नव्हता की आपण गावात शिफ्ट होऊया. पण आय थिंक मला वाटतं 22च्या एंडला की 22च्या एंडलाच वाटतं असा विचार करत होतो की आपण कोकणात आपलं पहिलं चॅनल असेल. पण आहे ना स्वाती आहे, तिच्या बहिणीने एक चॅनल दाखवला आम्हाला की ऑलरेडी असं चॅनल कोकणामध्ये आहे. बोला अरे वा आहे. मग त्यावेळेस आम्हाला समजलं की एक रेड सॉइल स्टोरीज करून चॅनल आहे. मग आम्ही त्यांना फॉलो करायला लागलो, त्यांचे व्हिडिओज बघायला लागलो. आपण जो विचार करत याचा अर्थ असा आहे की तुम्हीच करताय, कारण तुमच्या पाठी असे 10 लोक असतात की करणार असतात. राईट. मग विचार केला की यस बरोबर चॅनल, आपण असं काहीतरी आपण कोकणात जाऊन करूया. मग ज्यावेळेस त्यांना पाहिलं, त्यांनी ज्याप्रमाणे स्टेप्स उचलले की गावात जाऊन राहिले, म्हणजे टोटली मुंबई सोडली. मग त्यावेळेस आम्ही असा विचार केला की तोपर्यंत मार्च निघून गेलेला आणि मार्चला आम्ही असा विचार केला आपण एक काम करूया, टोटली गावात शिफ्ट होऊया आणि आपण जे करायचं ते आपण गावात जाऊन मग असे व्हिडिओ शूट करूया. मग स्वातीचा पण त्यामध्ये मोठा हात आहे, कारण ती सर्व्हिसला आहे. बरोबर. आणि या गोष्टी इझिली जमत नाही. ती म्हणाली ठीक आहे करूया. मग त्याप्रमाणे आम्ही मग या चॅनलची सुरुवात केली. मग थोडं बांधायला वेळ गेला, प्रत्येक गोष्टी जमवायला वेळ गेला. मग गावात राहतो, प्रत्येक गोष्टी इकडे तुम्हाला इझिली मिळत नाही. मग तो चॅनल स्टार्ट होईपर्यंत आमचा ऑक्टोबरमध्ये आपण सुरुवात केली. 15 ऑक्टोबरला आम्ही मग तशी चॅनलला सुरुवात केली. आता वर्ष होईल त्या गोष्टीसाठी असं आहे. म्हणून मी सुरुवातीला जसं म्हटलं की काही म्हणजे जो फूडचे युट्यूब चॅनल्स आहेत ना, असे युट्यूबर्स आहेत, असे व्लॉग बनवणारे भरपूर आहेत, म्हणजे ते मोजता नाही येणार. या गर्दीत तुम्ही आहात. मग ही कन्सेप्ट, ही आयडिया तुम्हाला कशी आली की म्हणजे तुम्ही रेड सॉइल स्टोरीज बघून, त्यांचे व्हिडिओज बघून तुम्हाला ही आयडिया आली होती की तुमच्या डोक्यात ही आधीच होती की नाही आपल्याला हे असेच व्हिडिओ बनवायचे? राईट. रेड सॉइल स्टोरीच्या तुम्हाला म्हणालो ना, आम्ही चॅनल लाईफ इन वेटलँड आणि द पूर्णा नेचर गर्ल यांना मी फॉलो करायचो आणि खूप आवडायचं आम्हाला. फील व्हायचं की नाही,
त्यांना बघून आम्हाला असं फील व्हायचं की नाही आपण पण आपल्या गावी जाऊन कसं स्टार्ट करायला पाहिजे. हा. तर आम्ही तो विचार करत होतो आणि त्या प्रोसेसमध्ये आम्हाला रेड सॉइल स्टोरीचं चॅनल आलं युट्यूबला. ते माझ्या बहिणीला दिसलं ते, मग तिने आम्हाला दाखवलं. ते बोलली की ताई तू करणार आहेस ना, ते सेम ऑलरेडी आहे आणि आम्हाला पण ती गोष्ट करायचीच होती. तुमच्या डोक्यामध्ये असतात, प्लॅन असतात, सगळं रेडी असतं आणि मग त्या बॅकआउट करू शकत नाही. मग म्हटलं ठीक आहे, त्यांनी स्टार्ट केलं तर आपण पण स्टार्ट करूया. पण आम्हाला इथे करता करता सेटअप उभा करेपर्यंत, बाकीच्या गोष्टी जमा करेपर्यंत, चूल मांडणं किंवा हे आम्ही जी पाठी भिंत आहे ती भिंत आम्ही स्वतःच हाताने सारवलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत पण आम्हाला खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. कारण आमच्यासाठी नवीन होतं सगळं. मग आम्ही ते स्वतः केलेलं आहे. म्हणजे आम्ही कोणी असं कारागीर घेऊन वगैरे असं काही केलेलं नाही. फक्त सेटअप बांधताना आम्हाला कारागिरी लागले. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कलर करणं म्हणा किंवा किचनचा जे ओटा आहे सारवणं, कलर करणं, सगळं आम्ही केलं. मग तो आनंद पण वेगळा होता करण्याचा. आणि मग म्हटलं चल आपण सुरुवात करायची. मग आम्ही सुरुवात केली. म्हणजे तो व्हिडिओ बघताना कळतं की रेड सॉइल त्यांचे व्हिडिओज मी पण बघतोय आणि ते व्हिडिओ बघत असताना मला कळायचं अरे छान, किती व्हिडिओग्राफी यांची, सिनेमॅटोग्राफी केवढी छान आहे. म्हणजे तो बघताना अगदी फील येऊन जातो. म्हणजे असं वाटतं की ते बघत राहावं शेवटपर्यंत. आणि ज्यावेळी मी त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता की त्यावेळी मला कळालं की कारण मी पण युट्यूबर आहे, मी पण व्हिडिओज बनवतो, मला एवढं छान का नाही जमत आहे, त्यांना एवढं छान कसं काय जमतंय. तर त्यांना मला कळालं की त्यांचा जो बॅकग्राऊंड होता तो फिल्म मेकिंगचा होता. मग त्यामुळे त्यांना ते कसं प्रोफेशनल त्या अँगलने त्यांना ते जमलं. मग तुम्हाला कसं की तुमचे व्हिडिओज मी पाहिले तर मला वाटले की अरे वा काय छान शूट करतायत आणि कसं काय जमतंय यांना. म्हणजे तुम्हाला असं आधी फिल्म मेकिंग तुम्हाला येत होती की तुम्ही नंतर शिकलात? नाही, फिल्म मेकिंग म्हणजे असं काही माझा बॅकग्राऊंड नाहीये. कॅमेरा पण मी पकडायला शिकलोय ना, इथे येण्याच्या 1 महिन्याआधी, दोन महिन्याआधी मला फक्त कॅमेऱ्याचे शटर स्पीड काय असते, ISO काय असतो, अपर्चर काय असतो ते शिकलो ना मी. मी एडिटिंगचा कोर्स चालू होता. माझा असा बॅकग्राऊंड बघायला गेलो ना तर माझा बॅकग्राऊंड आहे, माझा 9 वर्ष बँकेत मी काम केलंय आणि जस्ट जॉब सोडला त्याच्या 4-5 वर्ष आधी मी डिजिटल मीडियामध्ये होतो. पण माझा बॅकग्राऊंड होता फायनान्सचा, अकाउंट्स अँड फायनान्सचा. आणि आमचं जे कंपनी होती ना ती डिजिटल मीडिया होती, ती व्हिडिओज बनवायची, ब्रँडसाठी व्हिडिओज बनवायची. तर मला नेहमी वाटायचं की अरे काय बनवतात, कसं बनवतात, आणि ब्रँडसाठी व्हिडिओ बनवतात. आणि आमचे चॅनल्स पण होते, कंपनीचे युट्यूब चॅनल्स पण होते, चांगले नाव आहे त्या चॅनलचं. तर बॅक ऑफ द माइंड कुठेतरी आयडिया होती की असं काहीतरी आपण करायला पाहिजे. मग त्यानंतर हिला बोललो की तू असं काहीतरी सुरुवात कर, ज्याप्रमाणे तिने तिच्या चॅनलची सुरुवात केली. ज्या आधी एक चॅनल होतं ते, असे आमचे एक नाही, आमचे 4-5 चॅनल आहेत. त्यातले आमचे 3 चॅनल आहेत ना ते मॉनिटाईज आहेत. पण आता सध्या आम्ही कोणाला हात नाही लावत आहे, कारण आमच्याकडे टाइम नाही तेवढा. सध्या हे जे देवा काजी लाईफ इन कोकण आहे ना, ह्याकडेच आमचं पूर्णपणे लक्ष आहे. तर मग मी एडिटिंगचा कोर्स लावला आणि 1 महिना मला एका सरांनी शिकवलं की कसं काय काम करतात, म्हणजे कॅमेरा कसा पकडायचा. तो कॅमेरा कसा पकडायचा लक्षात ठेवला, गावाला आलो आणि जे काही आहे ते आम्ही इकडे शूटची सुरुवात केली. कारण तुम्ही बघाल ना आता थोडं चांगलं वाटेल, पण ह्याच्या आधीचे व्हिडिओज ना तुम्हाला तेवढी मजा नाही येणार. तुम्हाला कुठेतरी शॉट बरोबर नाही घेतलाय, पण काय नाही, ती सवय होऊन जाते. आणि आपण जोपर्यंत एखादी गोष्ट करत नाही ना तोपर्यंत आपल्याला गोष्ट समजणार नाही, असं आहे. म्हणजे त्यांनी ज्या स्किल होत्या, म्हणजे त्यांच्याकडे आधी नव्हत्या, ते स्किल त्यांनी शिकल्या आणि त्याला ते अपडेट करत पुढे जात आहेत. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ बघाल, म्हणजे व्हिडिओ बघताना असं नाही की कुठला एक पदार्थ ते बनवतायत आणि ते फक्त त्याची रेसिपी सांगतायत. ते पाहत असताना तुम्हाला जाणवतो की तुम्ही नकळतपणे कोकणात पोहोचलायत आणि तिकडचे ते फील वाईब तुम्ही एन्जॉय करताय आणि त्यात तुम्ही असं गुंतून जाता की तुम्हाला ते बघत राहावं असं वाटतं. आणि असे मोजके चॅनल, मोजके म्हणजे अगदी मी तरी, मला वाटतं रेड सॉइल नंतर मी हे त्यानंतर चॅनल बघितले आणि अजून असं कोणतं चॅनल नाही बघितलं. ते फक्त तिकडची खाद्य संस्कृतीने दाखवते, तर ती तिकडची लोकसंस्कृती दाखवते. म्हणजे तुम्हाला पाहत असताना कळतं की एक जीवनशैली, म्हणजे त्या जीवनशैलीला व्यापून त्या खाद्य संस्कृतीकडे जाणं आणि एक मोठी गोष्ट आहे. कोकण दाखवतायत ते. आणि मला नेहमी वाटायचं की कोकणात फिरता फिरता माझा मोटो आहे, कारण मी कारवारचा आहे, मी कोकणी आहे, मी हे सगळं जवळून पाहिलंय आणि मला असं वाटतं की अजून लोकांपर्यंत तिथपर्यंत पोहोचलेलं नाही. म्हणून मी कोकणात पुन्हा पुन्हा येत असतो, अशा लोकांना भेटत असतो की जेणेकरून ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं. आणि हाच एक पर्याय, म्हणजे हा एक प्रयत्न होता की हे जे आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं. म्हणून तुम्हीही हा व्हिडिओ
नक्की पाहावा, हा व्हिडिओ पाहावा. याशिवाय यांच्या युट्यूब चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ती तुम्ही जाऊन पहा. आणि कारण फक्त एवढेच व्हिडिओज आहेत ना, तुम्हाला असं वाटेल की नक्की म्हणजे कोकणी खाद्य संस्कृती किती श्रीमंत आहे आणि त्यासोबत ही लोक जे जगतायत ते जीवन किती श्रीमंत झालेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच असा कोकणाचा हेवा वाटेल. त्यामुळे तुम्ही नक्की त्या लिंकवर जा, क्लिक करा, चॅनल ओपन होईल आणि फक्त व्हिडिओ पाहून सोडू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जेवढं म्हणजे ही गरज आहे, काळाची गरज आहे, कोकणाची गरज आहे की जे अशा काही छोट्या छोट्या प्रयत्नातून कोकण वाचू पाहतात ना, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे मला कळकळीची विनंती करतो की तुम्ही नक्की या लोकांना प्रोत्साहन द्या, हे चॅनल पुढे घेऊन जा. तर सगळ्या गप्पा मारता मारता आपल्याला मेन जी व्यक्ती आपल्या मध्ये म्हणजे मधोमध बसली आहे म्हणजे ती चॅनलची मुख्य व्यक्ती आहे. तिला प्रश्न विचारायचे राहून गेलेत आणि ती एवढी क्यूट असते. आता ती कोकणात आले, तुला कसं वाटतं इथे राहायला? इकडे बरं वाटतंय मला इकडे राहून, पण इतकं छान असं मी कधीच नाही बघितलं. आता बघितलं मी आवडीने इकडे असे माझे फ्रेंड्स आहे म्हणून मला खूप आवडला. किती मित्रमैत्रिणी आहेत तुझ्या इथे? खूप आहे. मग आता आई जे काही बनवत असते, तुला मासे आवडतात का? हो खूप आवडतात, मी आवडीनेच खाते. मग तुला बरेच इथे आता कोकणात आल्यापासून, गावात आल्यापासून भरपूर मासे खायला मिळतात ना? खूप मासे खायला मिळतात आणि जेव्हा पावसाळा आला तेव्हाच मला नाही मासे खायला मिळत होते. आता मासे खायला मिळतात. आता पावसाळा संपत आला, आता मी पण मस्त इथून मासे खाऊनच जाणार आहे. हो नक्की. पण इकडे माझे फ्रेंड आहे. आज पण तुम्हाला मी मासे खाऊनच सोडणार. आज पण तुम्हाला मी मासे खाऊनच होणार. तर तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही कुठला तरी एक फूड रेसिपी नाही पाहताय, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये सारा दिसते आणि एक एवढी चिमुकली आहे आणि फक्त तिला पाहून पण असं तुम्हाला पॉझिटिव्ह, एवढं पॉझिटिव्ह वाटणार ना. तुम्हाला असं वाटतंय की आपण एका दिवसभरात काहीतरी टेन्शन मध्ये असतो, स्ट्रेस मध्ये असतो. ज्यावेळी आपण असे व्हिडिओज पाहतो ना, तो स्ट्रेस कुठल्या कुठे निघून जातो. त्यामुळे सारा एक मेन लीड रोल मध्ये या चॅनलच्या, त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा. पण या गप्पा रंगत असताना आपण नक्की म्हणजे जो एक चॅनलची आयडेंटिटी असते की त्याचं नाव, त्या नावाचा उल्लेख आपण केलाच नाही. तर आणि मग मला पण मजा येतं खूप इकडे पाहून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव सांग. देवाक काळजी. हा, तर देवाक काळजी, देवाक काळजी. आता माझ्या देवाक काळजी, यांच्या देवाक काळजी, तुमच्या देवाक काळजी. पण ही देवाक काळजी का या चॅनलचं नाव देवाक काळजी पडलं? नाही, चांगली एक मस्त स्टोरी आहे. तुम्ही बराला विचारलं की कसं आहे की माझे बाबा लहानपणापासून मुंबईत राहिले, तर त्यांचं कसं ते गावाला येणं जाणं त्यांचं होतं, येणं जाणं होतं. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हापासून माझे बाबा ऑटो ड्रायव्हर होते. तुम्ही त्यांना मुंबईत जिथे गोरेगावला रिक्षा चालवायचे ना, त्यांना सर्व देवाकाईच्या नावानेच हाक मारतात. माझ्या बाबांना एखादा माणूस दिसला ना तर देवाकाईजीच बोलतात, त्यांना त्यांच्या नावाने कोणी हाक मारत नाही. तर त्याची स्टोरी अशी आहे की ते रिक्षा चालवायचे, तर तुम्ही त्यांच्या रिक्षाच्या पाठीमागे आहे ना, वेंगुर्ला, येवा कोकण आपला जसा, देवा काळजी, हे तेव्हापासून होतं. मला वाटतं 1985-90 पासून त्यांच्या रिक्षावरती लिहिलेलं होतं. ते 2012 पर्यंत ते रिक्षा चालवायचे. तर देवाकाजी त्यांना ना मुंबईमध्ये सर्व देवाकाजीच म्हणतात. आणि कसं आमच्या पण गाडीवरती देवाकाजीच नाव आहेत. मग तेव्हापासून असं आहे की जेव्हा गाडी आल्या तेव्हा देवाकाजी नाव आहे. त्यांना मी असा विचार केला की ह्याच्या पुढे आपण कधी काहीतरी करू ना, काहीतरी कधी एखादी गोष्ट नवीन करण्याचा प्रयत्न करू, तर आपण ना देवाकाजी नाव सोडायचं नाही. आणि ज्या वेळेस आम्ही चॅनल क्रिएट केलं त्यावेळेस आम्ही खूप विचार करतो की काय करायचं, चॅनलचं नाव काय ठेवायचं. त्यावेळेस मी स्वातीला बोललो, आपण एक काम करूया, आता आपण कोकणातच चाललोय आणि कोकणातल्या रेसिपीज दाखवणार आहे, कोकण दाखवणार आहे, तर देवाकाजी लाईफ इन कोकण हे नाव ठेवूया. मला अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे की आम्ही व्हिडिओ शूट्स करतो ना, त्यामध्ये आम्ही आहे ना म्हणजे बाहेरच्या गोष्टी दाखवतो, लोकांची घरं दाखवतो, जी मातीची घरं आहेत. आजोबा आमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजोबा दिसेल, आजी दिसेल, तर ना आम्हाला खूप सारे लोक मेसेज करतात की आहे ना तुमचा आज आम्ही व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहून आहे ना आम्हाला आहे ना आमचे जुने दिवस आठवले, आमचं गावचं घर आठवलं, गावचं मातीचं घर आठवलं. आणि आमचं ज्याप्रमाणे आम्ही समुद्र दाखवतो किंवा काही दाखवतो, रस्ते दाखवतो, तर ऑब्व्हियसली लोकांच्या मनात त्या गोष्टी येतात. कारण आता काय झालंय की लोक कामासाठी मुंबई पुण्याच्या दिशेने गेलेत आणि
वर्षातून हार्डली 2दा येणं होतं. हम्म. एक तर गणपती आपला संत असतोच आणि किंवा शिमग्याला लोक येतात. त्यांना आहे ना तो फील अजून मिळत नाहीये, कारण कसं सणासाठी येतात आणि परत जातात. बरोबर. मग पूर्ण गाव त्यांना मिस करतात, गावच मिस करतात मध्ये असं आलं. मग असे ते कधी कधी व्हिडिओ बघतात, जसे आम्ही बनवले खूप सारे व्हिडिओ त्याचे. मग ते ना विचार करतात की यार किती मस्त होतं. आम्हाला मेसेज केलेत खूप लोकांनी की तुमचा व्हिडिओ आम्हाला आवडला, आम्हाला लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही काही शॉर्ट व्हिडिओ आम्ही टाकले, त्यामध्ये आम्हाला आमची आजी आठवली की, आणि खरंच ते लोक अप्रिशिएट करतात. जी गोष्ट आम्ही करतो त्या गोष्टी ते लोक अप्रिशिएट करतात. असं आहे. फार छान गोष्ट आहे. म्हणजे कोकण फार झपाट्यानं बदलत चाललंय. त्यामुळे जे आधीचं जनरेशन होतं, ज्यांनी 90s मध्ये ज्यांचा जन्म झाला किंवा ज्यांचं बालपण कोकणात गेलं, आता ते कोकणात येतंय. कोकण फार बदललेलं पाहायला मिळतं. आणि या गोष्टी एक डॉक्युमेंटेशन स्वरूपात या चॅनलच्या तर्फे एक पुढे येतात लोकांपर्यंत. त्यामुळे कुठल्या आठवणी आहेत त्या थोड्याशा परत ताज्या तवान्या होतात. आणि म्हणून हे मला फार विशेष एक चॅनलची थोडीशी खासियत आहे अशी वाटते. ज्यावेळी हा चॅनल आपण पाहतो, ह्यांचं जी ताई रेसिपी बनवतायत किंवा दादा शूट करतायत, तर ते पाहून काही वेळा असं वाटतं की एक इन्स्पिरेशन लोकांना मिळून जातं. पण एक प्रश्न उभा राहतो की अरे वा, यांनी छान केलं, ही जी काही सुरुवात केली आहे, हा स्टार्टअप आहे, मलाही करायचं आहे. तर मग जर कोणाला असा एक प्रश्न आला की आता हे ज्यांनी पुढच्या माणसांनी हे असं काही केलं, मलाही करायचं आहे, हा प्रश्न साहजिक बऱ्याच लोकांना पडत असतो. याचं उत्तर काय खूप द्याल? लोकांना खरं बघायला गेलो ना, जर आम्ही जी स्टेप सुचवली आहे, मुंबईवरून टोटली आम्ही गावात शिफ्ट झालोय, इथं पहिली गोष्ट हा विचारच डोक्यात आणणं ती महत्वाचं आहे. आणि हे 99.99% लोकांना म्हणजे असं विचार करणारे लोक की नको बाबा, आपण तसं नको करायला पाहिजे, आपलं काम चालू आहे आणि अचानक मध्ये आपण गावी जाणार, कामधंदा सोडून जाणार, तिकडे राहणार कसं. कारण आपलं स्वतःचं घर असेल तर ठीक आहे, आपण एकदा विचार करू शकतो. आता इथे आमचं काहीच नाहीये, टोटली काहीच नाहीये. आम्ही राहतो पण रेंटवरती राहतो. पण मनात एक जिद्द होती की तिला काहीतरी करायचं होतं यामध्ये. तिला म्हणालं मी तुला पूर्ण सपोर्ट करतो, बिंदास कर. आम्ही विचार केला, 2 महिन्यात आम्ही विचार केला की गावात शिफ्ट व्हायचं आपण आता. मी विचार केला ठीक आहे, आम्ही तुला टोटली पूर्ण सपोर्ट करेल. मग आम्ही त्याप्रमाणे आम्ही विचार केला आणि त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या. पण ही गोष्ट शक्य खूप कमी लोकांना होईल, कारण त्यासाठी ना एक जिद्द लागते, ठीक आहे, आणि पुढे तुमची मेहनत करण्याची तुमची तयारी पाहिजे, त्याशिवाय होणार नाहीये असं आहे. पण जर तुम्ही कोणी असं विचार करत असाल आणि ज्यांना वाटतं की आपण पण यावं, तर आधी थोडं प्लॅनिंग झालं पाहिजे. आमचं कुठेतरी प्लॅनिंग कमी झालं. कधी कधी आमचे व्हिडिओज लेट होतात, खूप काही कारणं आहेत त्याची. कारण ती सर्व्हिस पण करते, तर आम्हाला व्हिडिओ बनवणं खूप कठीण आहे. म्हणून तुम्ही बघत असाल आमच्या व्हिडिओमध्ये खूप वेळा आम्ही रात्रीचं शूट करतो. दिवसभर काम करते, मग रात्री आम्ही शूट करायला येतो, मग रात्री 11:30-12 वाजता आम्ही घरी जातो. तर या गोष्टी होतात. पण तुम्ही इन फ्युचर तुम्ही कोणीही असेल, कोणी विचार केला असेल की त्यांना गावात जायचंय आणि शूट करायचं, थोडं प्लॅनिंग, चांगलं प्रॉपर प्लॅनिंग करा आणि या, असं आहे. कारण शेवटी आपल्याला लोकांपर्यंत चांगला कंटेंट पण पोहोचवायचा आहे, तर तो पण एक महत्वाचा भाग आहे. बरोबर. तर जो येईल तो प्लॅनिंग करून या आणि जिद्द पाहिजे की मी करणार, काही होऊ दे काही होऊ दे, मी करणार. बरोबर. तर आपण काही करू शकतो. बरोबर. असं आहे. नक्कीच एक आदर्श आपल्यासमोर बसलेले आहेत. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी करायचं आहे, तर फक्त विचार करून नाही होणार. त्यासाठी जिद्द हवी, मेहनत हवी आणि प्लॅनिंग हवं. आणि या सर्व गोष्टी त्याच वेळी जुळून येतात ज्यावेळी तुम्ही पुढे सरकता. बरोबर. आणि हो, सपोर्ट बायकोचा पाहिजे, ते खूप इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टी. बायकोचा विषय आला त्यामुळे अजून एका बायकोचा मला उल्लेख करावाच लागणार आहे की जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की फॅमिली आहे आणि फॅमिली नंतर असे डिसिजन घेणं फार अवघड असतं. यांच्यासाठी पॉसिबल झालं कारण त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या त्यांना सपोर्ट करतात. आणि त्यामुळे माझंही लग्न झालंय, माझी फॅमिली आहे आणि मला हे सगळं करणं यामुळे पॉसिबल होतं. कारण माझी कनकला तुम्ही ओळखत असाल, बरेच व्ह्युअर्स, सबस्क्रायबर्स आपले ओळखतात तिला, तर ती मला सपोर्ट करते. आणि त्यामुळे मला इथे बसणं आणि या लोकांना इथे बसणं पॉसिबल झालंय. आणि त्यामुळेच आम्ही तुमच्या समोर आहोत. त्यामुळे नक्कीच की एका यशस्वी माणसामागे एक स्त्री असते, तसंच मी हेही म्हणेन की एका यशस्वी स्त्री मागे पुरुष असतो. आणि मला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे यामध्ये की आहे ना, आम्ही खूप वेळा असं होतं
की आम्ही शूट करतोय, ती कुकिंग करते, तिला अचानकपणे तिला एखादा मेल आला हा. किंवा कॉल आला, चुलीच्या बाजूला लॅपटॉप ठेवलेला असतो, हा. जसं कॉल आला मग ते तिला तिकडे लॅपटॉपवर काम करावं लागतं. म्हणजे तिला दोन्ही गोष्टी हँडल कराव्या लागतात ऍट अ टाइम. आणि मग हे सर्व झाल्यानंतर मग आपलं घरातलं सर्व काम आहे, जेवण बिवण म्हणून त्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. एवढ्या गोष्टी इझी नाही आहेत, जेवढ्या आपल्याला दिसतात तेवढ्या इझी नाही आहेत. त्यावर तिचं 100% सर्व तिची मेहनत आहे, जे काही आहे ते तिची मेहनत आहे. थँक्यू सो मच सुशांत, तू इकडे आल्याबद्दल आणि आमच्या चॅनल बद्दल माहिती दिल्याबद्दल, इकडचं गाव दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे. धन्यवाद. आणि प्रेक्षकांना मी सांगेन की सुशांतच्या पण चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आमच्या पण चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वतःमध्ये स्वतःचा शोध घेत राहावा, तेव्हा स्वतःची ओळखही सापडते. कोकणाचा शोध घेत असताना काही अशा ओळखीही होत असतात जी माझ्या कहाणीचा हिस्सा बनून जातात. ही कहाणी आहे त्या लाटेची, जी पुन्हा पुन्हा त्या किनारी परतत असते, जो किनारा आहे कोकणाचा.